तुम्हाला लेक्चर हे स्लाइड दिसले का सर्वांना? येस सर. ओके. दिसतं सर्वांना? हो सर. ओके. सो इन प्रीवियस लेक्चर आपण आता हा आपला दुसरा लेक्चर आहे. ओके. तो गेल्या लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं होतं बघा. तो लास्ट लेक्चर मध्ये ऐकू येतं सर्वांना? काय नाही ऐकू येत? फोन करा. ओके. सो लास्ट लेक्चर मध्ये आपण हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल डिस्टन्स मेजरण्यासाठी ओके आपल्याला स्टॅडिया मेथड जी आहे स्टॅडिया मेथडचे आपण त्यावेळेला फॉर्म्युले बघितलेले होते. ओके. सो यासाठी फिक्स्ड हेअर मेथड ही मेथड आपण वापरली होती. यामध्ये फिक्स्ड हेअर म्हणजे काय, तर हे जे काय डायफ्राम असतं त्या डायफ्राम मध्ये आपल्याला 3 हेअर्स असतात. तुम्ही बघितला होता की अप्पर स्टॅडिया हेअर असते. ओके. त्यानंतर लोअर स्टॅडिया हेअर. ओके. आणि ही असते ती सेंट्रल वन. ओके. सो या स्टॅडिया हेअर ज्या असतात त्या तुमच्या कशामध्ये असतात, तर तुमच्या त्या डायफ्राम मध्ये असतात. ओके. सो या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. आणि या दोन स्टॅडिया हेअर मध्ये जे काही डिस्टन्स असतं त्याला आपण स्टाफ इंटरसेप्ट म्हणतो. हे कसं असतं, फिक्स्ड असतं. ओके. म्हणून कसे म्हणतात, फिक्स्ड हेअर मेथड म्हणतात. एवढं लक्षात ठेवा. ओके. स्टॅडिया मेथड. त्याच्यामध्ये एकूण किती केसेस आहेत, 2 केसेस आहेत. केस नंबर 1 जी आहे ती कशी आहे, सर्वांना ऐकू येतं ना? सर्वांना ऐकू येतं का? कोणीतरी रिप्लाय द्या मला. सर. ओके. तो पहिल्यांदा बघा, लाईन ऑफ साईट ओके ही हॉरिझॉन्टल आहे आणि त्याच वेळेला स्टाफ जो आहे तो व्हर्टिकल धरलेला आहे. ओके. स्टाफ व्हर्टिकल म्हणजे काय, जमिनीबरोबर त्याचा 90 डिग्रीचा अँगल होतो. हा तुमचा काय आहे, स्टाफ आहे. ते लक्षात घ्या. ओके. या ठिकाणी तुमचं काय असणार आहे, टेलिस्कोप असणार आहे किंवा इन्स्ट्रुमेंट असणार आहे. आपली त्यामध्ये इन्स्ट्रुमेंट आहे. ओके. तो इथे तुमचं इन्स्ट्रुमेंट आहे, इथे तुमचं स्टाफ आहे आणि ह्या 3 हेअर्स आहेत. ओके. आता ह्यातली जी मधली हेअर्स आहे ह्याला आपण काय म्हणतो, लाईन ऑफ साईट म्हणतो. ओके. सो ही लाईन ऑफ साईट आहे. सो लाईन ऑफ साईट म्हणजे काय, तर तुमची ऍक्सिस आहे, इमेजनरी ऍक्सिस, जी काय करते तुमच्या टेलिस्कोप मधून पास होते. ओके. सो यानुसार ओके. सो ही तुमची झाली इथं ऍक्सिस. एकच मिनिट, मशीन थोडं स्लो झालेलं आहे. तर यानुसार आपण काय केलं होतं, या लाईन ऑफ साईट नुसार आपण सॉरी हे लाईन ऑफ साईट दिसते ती हॉरिझॉन्टल असते. ओके. एवढं लक्षात ठेवा. इथे आपण फॉर्म्युला बघितला होता. तर पहिल्यांदा ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला जो आहे तो आपण पाहिला होता, L = F/I × S × cos θ + F + D. आता याच्यामध्ये L म्हणजे काय, तर इट इज अ ट्रिग्नोमेट्रिक लेंथ. ओके. F/I म्हणजे काय आहे, तर मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट. काही काही पुस्तकामध्ये तो काय केलेला आहे, आपल्याला ऍज अ K म्हणून सुद्धा दिलेला आहे. तो लक्षात ठेवा. त्यानंतर F + D म्हणजे काय आहे, तर इट इज युअर ॲडिटिव्ह कॉन्स्टंट. त्यानंतर हातला S जो आहे तो S काय आहे, तर स्टाफ इंटरसेप्ट. स्टाफ इंटरसेप्ट आपल्याला इथे दिलेला आहे.
ओके. सो हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स म्हणजे स्टाफ इंटरसेप्ट म्हणजे अप्पर स्टॅडिया हेअर रिडिंग मायनस लोअर स्टॅडिया हेअर रिडिंग. ओके, दॅट इज नथिंग बट स्टाफ इंटरसेप्ट. देन दिस थीटा, हा थीटा म्हणजे काय, तर ही जी तुमची लाईन ऑफ साईट आहे, ओके, आणि याच ठिकाणी तुमची हॉरिझॉन्टल ऍक्सिस असते, बरोबर आहे. आता ही दोन्ही एकमेकाला कोइन्साइड व्हायला लागले, बरोबर. त्यामुळे इथं थीटा किती असणार आहे, 0 डिग्री असणार आहे. ओके, किती डिग्री असणार आहे, 0 डिग्री असणार आहे. ओके, ज्या वेळेला हे दोन्ही ऍक्सिस एकमेकाला कोइन्साइड होत नाहीत त्यावेळेला काहीतरी अँगल तयार होतो, त्याला आपण थीटा म्हणतो. ओके, हा झाला तुमचा ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला. त्याच्यावरून तुम्हाला हॉरिझॉन्टल डिस्टन्स शोधायचा आहे. ओके, हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स कसं आहे बघा, d इज इक्वल टू एल इंटू कॉस थीटा. ओके, हा थीटा परत हा थीटा जो इथं आला होता तोच वापरायचा आहे. व्हर्टिकल डिस्टन्स साठी एल इंटू साइन थीटा. ओके, आता ऍज साइन थीटा, इथं थीटाची व्हॅल्यू किती आहे, 0 डिग्री आहे, तर साइन थीटा 0 येतो. त्यामुळे व्हर्टिकल डिस्टन्स कसं येतं, इथं 0 येतं. ओके, यावरून आपल्याला आर एल सुद्धा शोधावा लागतो. ओके, तर तो कसा शोधायचा आहे, तो आपण या हॅलो सर, आवाज येत नाही. So everyone, so this is the formula. First we have to calculate the HI. So RL of benchmark minus plus backside of benchmark. Okay, so this is the formula to calculate HI, and then we have the formula to calculate RL is equal to, now in this case we have to find out RL of this P point. Okay, so RL is equal to what, HI minus, okay, minus H. H is this height. Okay, so which will be Fs or Is in our case. Okay, so this formula is a volatile formula or variable formula. Okay, so somewhat changes can be there. Okay, so this is case first that we had seen. Okay, now also we had seen problem. आपण प्रॉब्लेम सुद्धा बघितला होता. सर्वांनी सोडवले ना प्रॉब्लेम? हा प्रॉब्लेम कळालाय सर्वांना, डिस्टन्स शोधायचा? हो सर. हो सर. ओके, आता लेक्चर नंबर 3 मध्ये आपण काय करणार आहोत, केस 2 बघायचं आहे. ओके, केस 2 मध्ये काय असणार आहे, आपली लाईन ऑफ साईट जी आहे ती इन्क्लाइन असणार आहे. ओके, कशी असणार आहे, इन्क्लाइंड असणार आहे, आणि स्टाफ जो आहे तो ऍज युजुअल आपला कसा असणार आहे, व्हर्टिकल असणार. ओके, सो ही आता केस नंबर 2 आहे, ती आपण पाहायची आहे. ओके, सो लेट अस सी दॅट. सो नाव केस नंबर 2.
when line of sight is incline one and staff held is vertical. ओके, आता ह्याच्यामध्ये दोन प्रकार पडलेले आहेत परत. ओके, पहिला आहे तो अँगल ऑफ एलिव्हेशनचा. एलिव्हेशन म्हणजे काय बाळांनो? कोण सांगेल मला अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणजे काय? इथं पॉझिटिव्ह दिलेलं आहे बघा. काय असते सांगा अँगल ऑफ एलिव्हेशन? कोण सांगेल मला? इथं आपल्याकडे डायग्राम सुद्धा एक दिलेली आहे, याच्यावरून सुद्धा तुम्ही सांगू शकता मला. काय असतं बाळांनो, सांगू शकाल का मला? बर, राहू दे. आता या ठिकाणी आपला इन्स्ट्रुमेंट आहे. ओके, दिस इज आवर इन्स्ट्रुमेंट. इथून आपण आलेल्या 3 लाईन्स मला इथे जाताना दिसतात. ओके, फर्स्ट, सेकंड अँड दिस थर्ड वन. दिस फर्स्ट वन इज दी अप्पर स्टॅडिया here. This last one is the lower stadia here, and this one is the central. This central is also known as the line of sight. Remember that. Okay, and here we have another line. Okay, which is horizontal. Okay, this one is the horizontal axis. Okay, so the angle between this line of sight and this horizontal axis is known as this theta. Okay, आता या ठिकाणी तुमचा हा स्टाफ आहे इथं, हा वर्टिकल स्टाफ आहे इथं. ओके, सो हियर यू हॅव दी स्टाफ. आता हा जो स्टाफ आहे तो नॉर्मल आहे जमिनीशी, बरोबर आहे का? त्यामुळे हा व्हर्टिकली आहे. ओके, सो इट इज स्टँडिंग व्हर्टिकल. These were the A point, B point and C point. Okay, on the staff. Okay, S is the staff intercept. H is the height of central hair reading from ground. Here we have V. So V means what? Vertical distance above this horizontal axis and up to this central hair reading. इथपर्यंत हे डिस्टन्स आहे. ओके, आता अँगल ऑफ इलिव्हेशन म्हणजे काय? हा जो थीटा आहे, हा थीटा अपवर्ड असणार आहे, म्हणजे पॉझिटिव्ह असणार आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके, अपवर्ड ऑर पॉझिटिव्ह, समजलं का? तो हॉरिझॉन्टल ऍक्सिसच्या हा वरती आहे, त्यामुळे हा कसा आहे? पॉझिटिव्ह आहे. समजलं का? ह्याला काय म्हणायचं? अँगल ऑफ एलिव्हेशन. आता आपलं डिस्टन्स जे आहे ते या टी पॉइंट पासून या पी पॉइंट पर्यंत आपल्याला हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स शोधायचं. समजलं का? डी हे शोधायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला हे व्हर्टिकल डिस्टन्स शोधायचं आहे आणि याला लागूनच आपल्याला आर एल ऑफ पी हे सुद्धा आपल्याला शोधायचं. समजलं का? ओके, तो या गोष्टी आपल्याला शोधाव्या लागतात आणि यासाठी आपण इथं फिक्स्ड हेअर मेथडचा उपयोग करणार आहोत. ओके, तो पहिली केस, दुसरी केस आहे फिक्स्ड हेअर मेथड मध्ये. त्यामध्ये पहिला पार्ट आहे तो अँगल ऑफ इलिव्हेशनचा आहे. ओके, ही डायग्राम सगळ्यांना कळाली का बाळांनो? कशाची डायग्राम आहे ती? त्यामध्ये हे बाकीच्या गोष्टी काही लक्षात घेऊ नका, हा कशासाठी दिलेला आहे, काय दिलेला आहे. ओके, पण हे समजलं का बाळांनो? होय सर. ओके, सो पुढे जाऊया आपण. ह्याचे फॉर्म्युले बघूया काय आहेत ते. तर ह्या नेक्स्ट स्लाइडला बघा, इथं नंबर 2 आहे. ओके, आता यामध्ये जे फॉर्म्युले आपण पहिल्यांदा बघितले होते तेच फॉर्म्युले इथे परत रिपीट झालेले आहेत. ओके, सो जो काय ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला होता आपल्याकडं, L इज इक्वल टू एफ अपॉन आय इंटू एस इंटू कॉस थिटा प्लस एफ प्लस डी, तोच फॉर्म्युला इथं रिमेन आहे. ओके, सो या केससाठी काय किंवा कुठल्या केससाठी हे 3 फॉर्म्युले आपल्याला उपयोगाला पडणार आहेत. आता इथं बघा, हॉरिझॉन्टल डिस्टन्सचा फॉर्म्युला काय बघा, D इज इक्वल टू एल इंटू कॉस थिटा. वर्टिकल डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे V इज इक्वल टू एल इंटू साइन थिटा. आता ॲज sin theta is not equal to 0, therefore we have some value of x, v. Okay, so remember that here we get some value of v. Okay, समजलं का सर्वांना? पहिल्या केस मध्ये आपल्याला मिळत नव्हती व्हर्टिकल डिस्टन्स, पण इथे दुसऱ्या केस मध्ये आपल्याला व्हर्टिकल डिस्टन्स मिळतं. सो हे लक्षात ठेवा, कारण की आपल्याला इथं हा जो अँगल आहे लाईन ऑफ साइट आणि हॉरिझॉन्टल ऍक्सिस मधला, हा अँगल आपल्याला इथं माहिती आहे. ओके, तर हा अँगल कुठे कशावरनं शोधायचा? हा अँगल जो आहे तो आपल्याला टॅकोमीटर जे आहे, ओके,
या टॅकोमीटर मध्ये आपल्याला माहिती आहे की व्हर्टिकल सर्कल दिलेला आहे, बरोबर आहे का? सो ह्या व्हर्टिकल सर्कलवर इथे 0 डिग्री असतं आणि या ठिकाणी 90 डिग्री 90 डिग्री आहे. त्याचबरोबर इथे सी व्हर्नियर आणि डी व्हर्नियर आहे, बरोबर आहे का? ओके. सो याचा उपयोग आपल्याला काय करायचा आहे, ज्यावेळेला आपण अँगल मेजर करतो व्हर्टिकल अँगल, त्यावेळेला या व्हर्टिकल सर्कलचा उपयोग करायचा आहे. ओके, हे लक्षात ठेवा. ओके, सो आपल्याला हे अँगल कुठनं मिळणार आहे ते कळाले का? जे टॅकोमीटरचं व्हर्टिकल सर्कल आहे त्या व्हर्टिकल सर्कल वरून आपल्याला अँगल मिळणार आहे. ओके, हे थीटा वगैरे जे आहे ते आपल्याला तिथून मिळणार आहे. ओके, समजलं का कुठून मिळणार आहे थीटा आपल्याला? हो सर. समजलं का भावना? हो सर. येस सर. ओके, दॅट्स गुड. ओके, सो जे नोटेशन्स आहेत ते सेमच आहेत. एल म्हणजे काय? ट्रिग्नोमेट्रिक लेंथ. एफ अपॉन आय मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट. एफ प्लस डी ऍडिटिव्ह कॉन्स्टंट. आता ऍडिटिव्ह कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती असते सांगा रे? जर याच्यामध्ये अनालिटिक लेन्स बसवली असेल तर किती असते सांगा? ऍडिटिव्ह कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती असते जर अनालिटिकल लेन्स बसवली असेल तर? 0. बरोबर आहे. किती Zero. असते? 0 व्हॅल्यू असते, हे लक्षात ठेवा सर्वांनी. ओके, डी म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स, व्ही व्हर्टिकल डिस्टन्स, थीटा म्हणजे काय? अँगल मेड बाय द लाईन ऑफ साइट विथ हॉरिझॉन्टल ऍक्सिस. ओके, तो सेम फॉर्म्युले आहेत, एवढं लक्षात ठेवा. सेम फॉर्म्युले आहेत, फॉर्म्युल्यांमध्ये बदल होत नाही. ओके, कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये? तर डिस्टन्सेसच्या फॉर्म्युल्यामध्ये बदल होत. पण आपल्याला नुसतं डिस्टन्स शोधायचं आहे का? तर नाही. तर आपल्याला या पी पॉइंटचा याचा आर एल सुद्धा आपल्याला शोधायचा आहे, बरोबर आहे का? आता आर एल चा फॉर्म्युला मात्र इथं बदलतोय. ओके, एच आय चा फॉर्म्युला जो आहे तो सेमच आहे. ओके, सो एच आय म्हणजे काय? एच आय इज इक्वल टू आर एल ऑफ बेंचमार्क प्लस backside reading here that they have given. Okay, now what the change he एक मिनिट. what is v require? आता v म्हणजे काय? तर this is vertical distance. This is what? Vertical. Okay, so this is vertical distance and this is h. This is central hair reading. Central hair reading. Okay, so here we have the h, that is the central hair reading. Okay, up to the ground. Here we have the v. V is the vertical distance from this horizontal axis to this central hair reading. Okay, so these values we require to calculate this v. Okay, so remember this formula. आता हा फॉर्म्युला सुद्धा चेंज होतो, तो आपण ते बघायचं कसं चेंज होते ते प्रॉब्लेम मध्ये. ओके, तो सर्वांना कळालं का? दिस इज अवर केस नंबर सेकंड. कळालं का कसं शोधायचं आपल्याला? एच आय, तो एच आय वरून आर एल हो, कसं सर. शोधायचं तो? हे फॉर्म्युला लक्षात ठेवा बाळांनो. ओके, हो सर. ओके, तो त्यानंतर अँगल ऑफ डिप्रेशन बी पार्ट, जो सेकंड पार्ट आहे तो. ओके, तो बघायचा आपल्याला. अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे काय? तर निगेटिव्ह अँगल. ओके, तर इथं हॉरिझॉन्टल ऍक्सिस आहे, इथं लाईन ऑफ साइट आहे. ओके, सो हा जो अँगल तयार होतो इथं, हा अँगल तुमचा थीटा आहे. ओके, आणि हा कसा आहे बघा? बिलो दी हॉरिझॉन्टल ऍक्सिस आहे, त्यामुळे हा निगेटिव्ह आहे. समजलं का? सो द अँगल विच इज बिलो दी हॉरिझॉन्टल ऍक्सिस इज नोन एज द अँगल ऑफ डिप्रेशन. Okay, the simple definition is there. Again, same formulas are used to calculate this horizontal distance and vertical distance. Okay, same notations are there, so I am not going to repeat this. Okay, here now one change is there. बघा, तुमचं vertical axis बघा इथं कसं झालेलं आहे बघा. इथं बघा, हे तुमचा vertical axis, vertical distance हे कुठे आहे बघा? horizontal axis च्या खाली झालेलं आहे. ओके, आणि त्याच्या खाली तुमचं सेंट्रल हेयर रीडिंग आहे, हे एच आहे तुमचं स्मॉल एच, हा तुमचा व्ही आहे. ओके, जर प्रिव्हियस स्लाइड मध्ये बघितला तर हॉरिझॉन्टल ऍक्सिसच्या वरती तुमचं बघा हे व्हर्टिकल डिस्टन्स होतं आणि जमिनीच्या वर तुमचं काय होतं? हे इथं तुमचं हे सेंट्रल हे रिडिंग होतं. ओके, तो हा बदल झालेला आहे, त्यामुळे हा इथं जो फॉर्म्युला आहे हा सुद्धा आता फॉर्म्युला बदलला. ओके, तो या एच आय मध्ये पहिल्यांदा काय करत होतो? इथंपर्यंत तुमचा एच आय झाला, त्याच्यामध्ये हे व्हर्टिकल डिस्टन्स तुम्ही ऍड करत होता,
आणि त्यानंतर ना हे सेंट्रल रिडिंग वजा करत होता, म्हणजे तुम्हाला या पॉईंट तुम्हाला एक्झॅक्ट RL मिळत होते. ओके, आता या ठिकाणी थोडा तो बदल होणार. आता हे फॉर्म्युला सेमच आहे, सो आय एम नॉट गोइंग टू एक्सप्लेन दिस फॉर्म्युला वन्स अगेन. ओके, the formula which I am going to explain is this RL formula. Okay, so HI सेम फॉर्म्युला आहे, त्यामध्ये काही बदल होत नाही. ओके, आता पॉइंट P चा RL शोधायचा असेल, ओके, तो इथं आपल्याला हा RL होता. ओके, हा तुमचा पॉइंट T चा RL होता, बरोबर आहे का? त्यानंतर तुम्ही HI शोधला. ओके, सो या RL मध्ये तुम्ही काय केला, हे हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट ऍड केला, तुमचा हा HI झाला. दिस हॉरिझॉन्टल ऍक्सिस नाव आहे HI. यामधून तुम्हाला ही V काय करायचं आहे, वजा करायचं आहे, निगेटिव्ह V. ओके, आणि सेम वे हा H सुद्धा काय करायचं तुम्हाला, वजा करायचा आहे. त्यावेळेला जाऊन तुम्हाला इथला RL मिळणार आहे. समजलं का? तर तेच आपण इथं केलेलं आहे. तर या HI मधून तुम्हाला हा V वजा करायचा आहे पहिल्यांदा, त्यानंतर हा H वजा करायचा. ओके, देन यू गेट दी RL ऑफ दिस पॉइंट, दॅट इज RL ऑफ P. ओके, समजलं का बाळांनो? समजलं का सर्वांना? हो सर. हो सर. That's good. This is case number 2. आता ह्याच्यावरचा एक प्रॉब्लेम बघा. हा केस नंबर 2 चा प्रॉब्लेम आहे. ओके, लाईन ऑफ साइट इन्क्लाइन आहे आणि स्टाफ फील्ड व्हर्टिकल आहे. ओके, तो काय म्हटलेला आहे बघा, ए टॅकोमीटर फिटेड विथ अनालिटिकल लेन्स. त्या अनालिटिकल लेन्स दिलेली आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे, स्टार करायला. वॉज सेटअप ॲट स्टेशन पॉइंट P. P वरती तुमचा हा इन्स्ट्रुमेंट आहे. अँड द फॉलोइंग रिडिंग वेअर ऑप्टेन आणि व्हर्टिकली हेल्ड स्टाफ. ओके, व्हर्टिकली हेल्ड स्टाफ म्हणजे काय, स्टाफ आणि जमीन यांच्यामध्ये अँगल कितीचा आहे, 90 डिग्रीचा अँगल आहे. ओके, समजलं का बाळांनो? प्रॉब्लेम स्टेटमेंट कळालं का? आता बघा, P स्टेशन वर तुम्ही इन्स्ट्रुमेंट ठेवलेला आहे. पहिल्यांदा तुम्ही बेंचमार्क वरती रिडिंग घेतला. बेंचमार्क वरती व्हर्टिकल अँगल किती आलाय बघा, -12 डिग्री 42 मिनिट. मला सांगा, P पॉइंट आणि बेंचमार्क याच्यामध्ये उंचावर पॉइंट कुठला आहे आणि खाली खालच्या साईडला पॉइंट कुठला आहे सांगा बरं. उंचीवर पॉइंट कुठला आहे सांगा. P. कुठला पॉइंट आहे, आणखीन एकदा सांगा. बरोबर आहे ते, P. बरोबर P. आहे. हा काय आहे, हा उंचीवर पॉइंट आहे, बरोबर आहे का, आणि हा डाऊन खाली आहे ऍज कम्पेअर्ड टू दिस P. बरोबर, कारण की हा अँगल निगेटिव्ह आहे. त्यावेळेला हे तुमचे रिडिंग दिले आहेत. सो हे आहे ते लोअर रिडिंग आहे, हे सेंट्रल आहे आणि हे अप्पर आहे. हे लक्षात ठेवा, हे असं कंपॅरिझन करायचं. वाढता क्रम दिसतोय का, इकडून जे वाढत चाललंय, हे वाढत चाललंय, हे वाढलेलं आहे, हे मॅक्झिमम आहे. जी मॅक्झिमम व्हॅल्यू आहे ती अप्पर हे रिडिंग असते, जी मिनिमम व्हॅल्यू आहे ती लोअर हे रिडिंग असते, आणि जी दोन्हीच्या मध्ये व्हॅल्यू आहे ती सेंट्रल हे रिडिंग असते. एवढं लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर बघा, P स्टेशन आणि Q स्टेशन सुद्धा दिलेलं आहे. ओके, सो इथे इन्स्ट्रुमेंट आपण P वरतीच ठेवलेलं आहे, आपण इन्स्ट्रुमेंट शिफ्ट केलेलं नाही. Q हा एक दुसरा पॉइंट आहे. ओके, आणि त्याचा अँगल कुठे होतोय बघा, +9 डिग्री 36 मिनिट होते. आता मला सांगा, यामध्ये उंचीवर कोण आहे आणि डाऊनवर्ड डायरेक्शनला कोण आहे, कुठला पॉइंट उंचीवर आहे? Q. बरोबर आहे, Q पॉइंट कुठं आहे, अपवर्ड आहे, आणि हा आता काय झाला, हा डाऊनवर्ड झाला. बरोबर आहे का? म्हणजे याच्यावरून काय लक्षात येतं, P हा पॉइंट हा सेंट्रल पॉइंट आहे का बघा, या दोन्ही पॉइंटच्या मध्ये आहे का तो, असं कळतं का आपल्याला? समजतं का बाळांनो, P पॉइंट कुठं आहे तो? एका बाजूला बेंचमार्क आहे, एका बाजूला पॉइंट Q आहे, आणि या दोन्हींच्या मध्ये हा पॉइंट P आहे. समजलं का? हा, तर ह्या आपल्याला ह्या अँगल वरून आपल्याला ते समजतं की P पॉइंट कुठं आहे, बेंचमार्क कुठं आहे आणि Q कुठं आहे. ओके, सेम इथं त्याचे रिडिंग दिलेले आहेत. हा लोअर आहे, हा सेंट्रल आहे, आणि हा अप्पर आहे. ओके, त्यानंतर बघा, RL ऑफ बेंचमार्क दिलेला आहे 400 मीटर. कॉन्स्टंट ऑफ टॅक्योमेट्री 100. आता हा कॉन्स्टंट ऑफ टॅक्योमेट्री म्हणजेच काय, तर ह्याला आपण मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट म्हणतो. कसला कॉन्स्टंट म्हणतो, मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट. त्याचं दुसरं नाव आहे कॉन्स्टंट ऑफ टॅक्योमेट्री. ओके, तर ते 100 आहे. मग तुम्ही काय विचारलं बघा, फाइंड हॉरिझॉन्टल डिस्टन्स ऑफ PQ अँड RL ऑफ पॉइंट Q. Q चा RL शोधायचं. ओके, यासाठी पहिल्यांदा सगळ्यात महत्वाची गोष्ट काय करायची आहे, तर वी हॅव टू ड्रॉ दी डायग्राम फर्स्ट. हे जे काही दिलेलं तुम्हाला इथं स्टेटमेंट आहे,
हे जे काही रिडिंग्स आहेत याच्यावरून तुम्हाला डायग्राम काढायचे पहिला. ओके, सो सुरू करूया की आपण हा प्रश्न सोडवायला. ओके, हो सो सर. आता बघा, तो पहिल्यांदा आपण डायग्राम इथे ड्रॉ करायचे. सो मी काय करतोय बघा आता. ओके, सो आता मला माहित आहे की बेंचमार्क ओके आणि क्यू याच्यामध्ये पी पॉइंट आहे. सो मी इथं काय करते, माझं इन्स्ट्रुमेंट लावत आहे. सो हा माझा सेंट्रल पॉइंट असणार आहे, हा माझा पी पॉइंट मी धरणार आहे. ओके, या ठिकाणी माझी ही झाली हॉरिझॉन्टल ऍक्सिस, जी पुढे पाठीमागे माझी काय होणार आहे, एक्सटेंड होणार आहे. ओके, सो दिस इज माय हॉरिझॉन्टल ऍक्सिस. ओके, या ठिकाणी माझा मी बेंचमार्क आहे असं मी अज्युम करतो. बेंचमार्क कसं आहे माझा बघा, पी पॉइंट पेक्षा खाली आहे. ओके, सो हिअर आय हॅव दी बेंचमार्क. ओके, आणि इथं हा झाला माझा स्टाफ. ओके, आणि ह्या ठिकाणी माझा पॉईंट काय आहे, मी समजा असं म्हणतो की ह्या ठिकाणी माझा पॉईंट क्यू आहे. ओके, आणि हा झाला माझा स्टाफ. आता स्टाफ फिल्ड व्हर्टिकल आहे, त्यामुळे इथं अँगल कितीचा होतोय, हा 90 डिग्रीचा अँगल तयार होतोय, एवढं लक्षात ठेवा. ओके, आता काय म्हटलेलं आहे बघा, तर पहिल्यांदा बेंचमार्कला बायसेट करताना निगेटिव्ह डिग्रीचा अँगल झालाय. ओके, तो काहीतरी निगेटिव्ह डिग्रीचा अँगल इथं तयार झालेला आहे. ओके, सो इथं मी सॉरी वेगळ्या कलरनं दाखवतो मी जरा. सगळं रेड कलर मध्ये जम्बलिंग व्हायला नको. So these were my three different axes. Okay, same happens for here. These three lines are representing my upper stadia hair, central stadia hair, and lower stadia hair reading. Okay, same here, upper, central, and lower stadia hair reading. Okay, so from this central hair reading to this ground, this is H. Okay, so from here to here, it is sorry small h. हे लक्षात घ्या. ओके, आता आपल्याला शोधाय, आता हे दोन्हीकडे एच एच कॉमन असतात, त्यामुळे आपण काय करूया, नंबरिंग करूया. तो ह्याला आपण H1 म्हणू, ह्याला आपण H2 म्हणू. ओके, समजते का बाळांनो? ही आपली लाईन ऑफ साईट आहे. ही मधली जी सेंट्रल रीडिंग असते त्याला आपण लाईन ऑफ साईट म्हणतो. या ठिकाणी एक अँगल तयार होतो लाईन ऑफ साईट आणि हॉरिझॉन्टल ऍक्सिसचा, हा थीटा अँगल आहे. आणि या ठिकाणी एक अँगल तयार होतो, हा सुद्धा थीटा आहे. ओके, तो परत नंबरिंग करूया, ह्याला θ1 म्हणूया, ह्याला θ2 म्हणूया. ओके, सो दिस इज θ1, दिस इज θ2. ओके, समजलं का बाळांनो? आता काय काय विचारलंय बघा, हॉरिझॉन्टल डिस्टन्स PQ विचारलेलं आहे. सो इथून इथपर्यंत हे जे डिस्टन्स आहे ते विचारलेलं आहे. ओके, आणि काय विचारलेलं आहे बघा, RL ऑफ पॉइंट Q. सो RL ऑफ पॉइंट Q विचारलेला आहे. ओके, यासाठी आपल्याला व्हर्टिकल डिस्टन्स शोधावे लागणार आहेत. ओके, हे व्हर्टिकल डिस्टन्स कुठून असणार आहेत बघा, तर ह्या सॉरी सो व्हर्टिकल डिस्टन्स जे आहे ते या व्हर्टिकल ऍक्सिस पासून असणार आहे. इथं V1 असणार आहे, हा इथं V1 असणार आहे. ओके, सो याला V1 आणि याला V2 म्हणू. ओके, डी इथे एकच शोधायचं आपल्याला, त्यामुळे डीचं काय आपण D1 D2 करायचं नाही. ओके, सो दिस इज डी. समजा त्यांनी म्हटलं असतं पी पासून बेंचमार्क पर्यंत पण डिस्टन्स मेजर करा, तर हे इथं एक डी आलं असतं, त्यावेळेला आपण ह्याला D1 आणि ह्याला D2 असं आपण समजलं. ओके, तो ही डायग्राम कळाली का बाळांनो, सगळ्यांना सांगा. हो सर. ओके, या ठिकाणी बेंचमार्क किती आहे, हो सर. 400 मीटरचा बेंचमार्क आहे. ओके, तो इथपर्यंतची उंची 400 मीटर आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके, समजतं का सगळ्यांना? ही डायग्राम कळाली का सर्वांना? डायग्राम कळाली का सर्वांना बाळांनो?
हो सर. हो सर. ओके, सो आता प्रश्न सोडवायला घेऊया आपण आता. हो सर. एकच मिनिट बाळानो. स्लाइटली चेंज केलेलं आहे मी. ओके, सो आता बघा आपण इथे मी जरा डायग्राम ते परत इथं जरा हे केलेलं आहे. ओके, आपल्याला पाठीमागून पुढे करायला लागणार म्हणून. ओके, तो डायग्राम सगळ्यांना दिसत असेल तर बघा, नसेल तर तुम्ही पिंच करू शकता, झूम करू शकता. So after doing zooming on your mobile, you can clearly see that image. Okay, so nothing to worry about that. So let's start to solve this question. Okay, so first write down whatever the given thing. After drawing this diagram, then we have to write down given. So what they have given you? They have given you the value of theta 1 to minus 12 degree 42 minutes. Okay, they have given the value of S1. S1 means what? This staff intercept. Okay, so let me go to here. So this one is S1. Okay, and here this one is S2. Okay, so S1 S2 means what? Staff intercept. Okay, so this is staff intercept at benchmark. Okay, what is the formula? Upper stadia hair reading minus lower stadia hair reading at benchmark. Okay, so here we have the values. These values we have here, stadia hair reading. Okay, so which one is the upper stadia hair reading? सांगा बरं यामध्ये किती आहे अप्पर स्टॅडिया हायर रीडिंग? सांगू शकाल का? 1.780. 1.780. करेक्ट, 1.780 मायनस लोअर स्टॅडिया हायर रीडिंग किती आहे सांगा? 0.220. 0.220. Correct, correct. So what is the value of S1 staff intercept at 1? किती आहे सांगा? यांची वजाबाकी कारण किती ते बघा. 0, 6, 5, 1.56. करेक्ट. दिस इज द व्हॅल्यू ऑफ S1. बरोबर आहे का? हो सर. गिवन थीटा 2 किती आहे? पॉझिटिव्ह 9 डिग्री 36 मिनिट. S2 is what? Staff intercept at point Q. Okay, so which is equal to what again? Lower stadia hair reading minus sorry. Upper stadia hair reading minus lower
stadia here reading. Okay, now this is for at point Q. Okay, so again we have to choose the value from this row. Okay, this row. So what is the upper stadia reading? 2.065. 5 minus 0. 0.415. What is the value of S2? 1.65. 1.650. Okay, so this is the value of S2. ओके, आता याच्या पुढे जाऊन आपल्याला काय शोधायचं आहे बघा, आपण डायरेक्ट डिस्टन्स शोधू शकतो. ओके, सो दिस डिस्टन्स दॅट वी कॅन कॅल्क्युलेट. ओके, सो therefore in solution, okay, so directly we can go for the solution. Before that you also can write down the formulas. Okay, so for that I'll write down the formula before solution. Formula. Okay, so first formula is trigonometric formula. Trigonometric length L is equal to F upon I into S into cos theta, okay, plus F plus P. Okay, so this is the formula. Second, horizontal distance T is equal to L into cos theta. Third, vertical distance is equal to B is equal to L into sin theta. Then fourth one, HI is equal to what? RL of benchmark plus BS reading, okay, of benchmark. Fifth one, RL formula. So RL, so for that what we have, HI plus or minus B minus X. So plus when we have to use and minus one we have to use, that we have to decide. Okay, so that can be decided by observing this V. Okay, when this V is below this horizontal axis, then we have to subtract it, and when it is above this horizontal axis, then we have to add it. Okay, so that is a simple way we can do that. So these are the formulas. Formulas कळाले का सगळ्यांना? सर्वांना फॉर्म्युले कळाले का? हो सर. Okay. Now solution. आता सोल्युशन मध्ये बघा, पहिल्यांदा काय करायचं आहे, we have to calculate directly horizontal distance PQ. याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आपण गिवन मध्ये लिहायची राहिलेली आहे आपली, that is multiplying constant F upon I is equal to 100. Okay, and as analytic length is there, so F plus D, that is additive constant becomes 0. Okay, so या गोष्टी आपण इथं लिहायच्या राहिल्या होत्या, so त्या सुद्धा आपण लिहायच्या. त्यानंतर मग आपण काय करायचं आहे, हॉरिझॉन्टल डिस्टन्स PQ शोधायचा आहे. ओके, so to do that, first use trigonometric length formula. Okay, so that is L is equal to F upon I into, now here we have to use S2. Okay, remember that this S2 we have to use. Okay, because this is at side Q, and for that Q we are using this second 2 as a symbol. Okay, into cos theta 2, okay, plus F plus D. Now the constant are the same for both the formulas, so that's why we are not giving them any numbers. आता F upon I किती आहे, तर इथे सांगितलेलं आहे त्यांनी, टॅकोमेट्रिक कॉन्स्टंट जे आहे तो 100 आहे, 100 पुट करायचं आहे. ओके, इन S2 ची व्हॅल्यू जी आहे ती आपण इथे शोधलेली आहे 1.650, तर ती आपण इथे वापरायची आहे. 1.650 गुणिले कॉस ऑफ, तर थीटा दिलेला आहे, इथे थीटा 2, हा थीटा 2 दिलेला आहे. ओके, सो इथं जो 9 डिग्री 36 मिनिट आहे असं वापरायचं. साइन आता आपण बघायचं नाही, डायरेक्ट करायचं 9 डिग्री 36 मिनिट इथं पुट करायचं. प्लस F प्लस D ची व्हॅल्यू किती आहे, 0 आहे. ओके, वाय दिस इज 0, बिकॉज वी हॅव फिटेड दिस एनालिटिकल
length. So tell me the answer of this. 162.68. 162.68. बरोबर आहे का बघा सर्वांनी? कॅल्क्युलेशन करून हो, बघा sir. सर्वांनी. हो सर. आहे का? हो. Okay, so that's good. Now horizontal distance. PQ. So PQ is equal to distance. PQ is equal to D, which is equal to L into this sine theta. Okay. So for our simplification, we gave this L as L1. Okay. So here we have L1. So what is L1? 162. Again we have sort. So here we require cos theta. Okay. 162.68 into cos of, here we have theta 2. So what is theta 2? Again 9 degree 36 minutes. Okay. So distance PQ is equal to D2 here in this case. Okay. So what is D2? So solve this equation. Solve this formula. What is the answer? 162.68 into cos of 9 degree 36 minutes. 160.40. 160.40 मीटर. बरोबर आहे का? एवढं सगळ्यांचं उत्तर येतं का? हो सर. हो सर. Okay, so हो, sir. that is your distance, this PQ. कळालं PQ distance कसं आलं ते? समजलं का बाळांनो? पहिला हो, पार्ट हो संपला. सर. हॉरिझॉन्टल डिस्टन्स PQ शोधायचे तर संपलेला आहे. ओके. आता दुसरा पार्ट इथून पुढे सुरू होतो. दॅट इज टू कॅल्क्युलेट RL ऑफ पॉइंट Q. आता हे कसं शोधायचं बघा. तो हे शोधण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय लागतं बघा. तर पहिल्यांदा आपल्याला काय पाहिजे आहे, तो जर आपण इथं फॉर्म्युला बघितला, सो इन दिस फॉर्म्युला व्हॉट वी रिक्वायर फर्स्ट वी रिक्वायर दिस HI. बरोबर आहे का? हा. सो HI शोधण्यासाठी काय आहे बघा, RL ऑफ बेंचमार्क अँड BS ऑफ बेंचमार्क. ओके. सो दॅट इज व्हेरी सिंपल थिंग. ओके. सो फर्स्ट फाइंड HI. Okay. So HI is equal to what? RL of benchmark plus backside of benchmark. Okay. So of benchmark. So here they have given you the RL of benchmark is how much? 400 meters. Okay. So that is 400 plus what is BS? What should be the BS value? कोण सांगेल मला BS value? BS व्हॅल्यू म्हणजे काय? बेंचमार्क वरती घेतलेलं सेंट्रल हेअर रिडिंगचं डिस्टन्स. हे जे काय सेंट्रल रिडिंगचं रिडिंग आहे ना, हे याला आपण BS म्हणतो. ओके. BS म्हणजे काय, ते H1 आहे. तर इथे H1 म्हणजे ह्यामध्ये कुठला आहे सांगा, ह्या 3 मधला H1 कुठला आहे सांगा? 1.000. 1. करेक्ट. हा सेंट्रल रिडिंग जे आहे ना, हे आहे तुमचं, हे H1 आहे. हेच बेंचमार्क BS रिडिंग आहे. ओके. सो हिअर व्हॉट वी हॅव टू ऍड 1.000. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ HI देन? 401 मीटर. इथं पण कुणाला काही शंका आहे का? नाही सर. ओके. आता आपण सर याच्यात BS एकदा रिपीट करा की. BS म्हणजे काय आपलं असतं, बॅक साइड रिडिंग. म्हणजेच काय तर सॉरी व्हॉट इज दिस इज द फर्स्ट रिडिंग, राईट? फर्स्ट रिडिंग टेकन ऑन बेंचमार्क. रिमेंबर दॅट, फर्स्ट रिडिंग टेकन ऑन बेंचमार्क. तो इथं तुमचा बेंचमार्क आहे. या बेंचमार्क वरती जे पहिलं रिडिंग तुम्ही घेता, सेंट्रल हे रिडिंग जे घेता की नाही, हे सेंट्रल रिडिंग, याला आपण म्हणतो बॅक साइड रिडिंग. ओके. तेच हे H1 आहे. या केसमध्ये ते काय आहे, H1 आहे. तर इथं आपल्याला हे रिडिंग दिलेले आहेत.
जरा मी erase करतो. ओके. तो या ठिकाणी हे तुम्हाला रिडिंग दिलेलं आहे तिथं. तर इथं पहिलं रिडिंग जे आहे ते लोअर आहे, लोअर हेअर रिडिंग आहे. मधलं जे आहे ते सेंट्रल हेअर रिडिंग आहे आणि तिसरं जे आहे ते अप्पर हेअर रिडिंग आहे. ओके. तर जे सेंट्रल हेअर रिडिंग असतं बेंचमार्कच्या पॉईंटवरचं, ओके, दॅट इज युअर बीएस. दॅट इज युअर व्हॉट? बीएस. एवढं लक्षात ठेवा. ओके. आणि ते बीएस आपण इथं घेतलेलं आहे. कळालं का बीएस कुठून आलं ते? हो. आता now we have the HI, right? Now what we have to calculate this RL of point Q. तर फॉर्म्युला काय आहे बघा त्याचा. तर पहिल्यांदा काय आपल्याला पाहिजे आहे? HI पाहिजे आहे, बरोबर. प्लस और मायनस व्ही मायनस एच हा आपला फॉर्म्युला. ओके. आता HI आपल्याकडे आहे, व्ही आपल्याला शोधायचा. तर व्ही बघा इथं दोन आहेत, इथं V1 एक आहे आणि इथं V2 पण आहे, बरोबर आहे का? ओके. तो यासाठी या व्ही साठी आपल्याला हा काय पाहिजे आहे? हा V2 पाहिजे आहे आपल्याला. काय आपल्याला कळतं का तुम्हाला? V2 पाहिजे. ओके. आणि सेम हा H2 सुद्धा पाहिजे. समजतं का बाळांनो सगळ्यांना? येस सर. ओके. आता आणखीन इथं एक हो, मिस्टेक सर. झाली. इथे एक मिस्टेक झालेली आहे. काय? तर हा HI शोधताना एक मिस्टेक झाली. कोण सांगू शकेल का HI शोधताना काय मिस्टेक झालेली आहे? बीएस दुसरा घ्यायचा. नाही, बीएस आपण घेतलेला आहे तो बरोबर आहे. ओके. पण हा जो HI असतो ना, HI आता जर इथं बघितला तुम्ही ह्या डायग्राम मध्ये, ओके, परत एकदा इथे ही डायग्राम जी आहे, ही डायग्राम जी आहे जरा एक्सप्लेन करतो. आता जो आपण हा HI इथे शोधलेला आहे, हा HI जो आहे तो बघा इथेपर्यंत आलेला आहे. दिस इज अवर HI लाईन आहे. इथं तुमचं 400 आहे, बरोबर आहे का? इथे 400 आहे का? या 400 मध्ये आपण हे 1 मीटर ऍड केलं एवढं, बरोबर. मग आपण कुठं आलेलं? इथं आलेलो आहे. पण आपली हॉरिझॉन्टल ऍक्सिस कुठं आहे बघा. तर हे हॉरिझॉन्टल ऍक्सिस ह्याच्यावरती इथपर्यंत आहे, दिसते का? ही हॉरिझॉन्टल ऍक्सिस दिसते का इथं? सर्वांना दिसते का हॉरिझॉन्टल ऍक्सिस? हो सर. तो इथपर्यंत आपल्याला HI लागतो, एवढं लक्षात ठेवा. ओके. सो हा जो HI आपण इथं शोधलेला आहे हा चुकीचा आहे. ओके. सो ह्याच्यामध्ये काय लागणार आपल्याला आता मॉडिफिकेशन करायची गरज आहे. म्हणून ह्यासाठी डायग्राम जे आहेत त्या डायग्राम महत्वाच्या असतात, एवढं लक्षात ठेवा. हे सगळं मी आता इथे इरेज करत आहे. ओके. तो आता बघा इथपर्यंत आपलं हे बीएस रिडिंग आहे. ओके. हा आपला इथं V1 आहे आणि ह्याच्यावरती इथं येणार आहे तुमचा हा HI येणार, कारण की ही जी हॉरिझॉन्टल ऍक्सिस तुमची असते तेच म्हणजे तुमचा काय असतो? HI असतो. ओके. सो या हॉरिझॉन्टल ऍक्सिसचं डिस्टन्स जे आहे ते या बेंचमार्क पासून म्हणजे इथून इथपर्यंत हे डिस्टन्स तुम्हाला पाहिजे आहे. सो दिस इज अवर HI. ओके. सो नाव दिस फॉर्म्युला not applicable here. Okay, something has to be added. So what is that? So here HI is equal to, so first things are whatever that they have given, they are same. So that is RL of benchmark हेच पाहिजेलच आहे आपल्याला, प्लस बॅक साइड रिडिंग ऑफ बेंचमार्क पण पाहिजे आहे. याच्यामध्ये आपल्याला काय ऍड करायचं आहे? तर व्हर्टिकल डिस्टन्स ऍट 1. हे जे V1 आहे ते आपल्याला हे V1 ऍड करायचं आहे. समजलं का? तर हे जे हॉरिझॉन्टल ऍक्सिस आहे हे आपला HI असतो इन्स्ट्रुमेंटचा, म्हणजे इन्स्ट्रुमेंटच्या इथपर्यंत डिस्टन्स आपल्याला पाहिजे आहे. HI म्हणजे काय? हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट. तो इथून इथपर्यंत हे जे डिस्टन्स आहे दिस इज HI. हे समजलं का? कळालं का फरक बाळांनो HI मधला आता? तर त्या फॉर्म्युलामध्ये फक्त काय झालेलं आहे आता?
इम्प्रुव्हमेंट झालेलं आहे, फक्त ही एक्स्ट्रा टर्म एक ऍड करावी लागणार आहे. हे लक्षात ठेवा, हा फॉर्म्युलामध्ये ही एक्स्ट्रा टर्म जी आहे ती ऍड करावी लागणार. ओके, हा फरक कळतो का सगळ्यांना सांगा? हो सर. हो सर. Okay. Now first we have to calculate this V1. So V1 means what? This vertical distance. Okay. त्याचा फॉर्म्युला काय आहे? L into this sin theta. बरोबर. आता इथे L वापरताना आपण काय करूया? L1 वापरूया. L1 इथं आलाय का? This should be L. सेकंड. ओके. तो L1 आपल्याला शोधायचा आहे आणि sin theta 1 आपल्याला दिलेला आहे. ओके. तो L1 कसा शोधायचा? सेम फॉर्म्युला आहे F upon I into S1 into cos theta 1 plus F plus D. ओके. तो डायरेक्टली मी व्हॅल्यू पुट करतोय 100 into S1 किती आहे बघा. S1 आपल्याला इथे दिलेला आहे 1.560 गुणिले cos ऑफ द थीटा किती आहे बघा इथे. दिस इज थीटा 1 12 डिग्री 42 मिनिट. साइन वापरायचं नाही आहे, डायरेक्ट 12 डिग्री 42 मिनिट घ्यायचं आहे. प्लस ही व्हॅल्यू काय आहे 0 आहे. ओके. नाव that should all be gone. Now here L1 is equal to, so solve this for this equation and tell me the answer. The answer किती येते सांगा. किती येते आन्सर याचं? 152.18. 152. 152.18 18. मीटर. ओके. हे झालं तुमचं L1. Put the value is in V1. V1 काय? L1 into sin theta 1. ओके. तो L1 152.18 गुणिले sin theta 1 किती आहे हे? 12 डिग्री 42 मिनिट. तो V1 किती येते सांगा. याचा आन्सर किती येते सांगा इथं. 33.50. 33.45. 45 येते का 50 येते? 1 नाही तिथं. 33.50 आहे फक्त. ओके. 33.50 येते. नाव HI फॉर्म्युला. HI मध्ये आता काय झालं? एक नाहीये तिथं. कुठं? तिथं 133 केले तुम्ही तिथं. मग किती आहे? 30.50 येते VI फक्त. 30.50. 30.50. ओके. म्हणजे 133 नाही, नुसतं 33.50 आहे. बरोबर आहे का? हा. ओके. हो सर. हा. RL of benchmark plus backside of benchmark plus V1. Okay. So this is plus V1. Yes. Okay. So this is 400 plus 1 meter plus 33.50 meter. Okay. So which is equal to किती येते बघा हे? 434.50 मीटर येते का बघा. येस सर. Okay. So this is your H. येस सर येते. तो मगाशी दिलं होतं त्यासाठी सॉरी, ते चुकलं होतं. कारण की आपण त्यामध्ये हा H जो आहे V1 जो आहे तो आपण ऍड केला नव्हता. ओके. ऍक्च्युली इथपर्यंत तुमचा HI असतो. तुमचं इन्स्ट्रुमेंट जिथपर्यंत आहे तिथपर्यंतची उंची आपण शोधतो ना HI मध्ये. जे इन्स्ट्रुमेंट तुमचं इथं आहे, या लेवलला तुमचं इन्स्ट्रुमेंट आहे आणि तुमचं बेंचमार्कचा आरेल इथं आहे. हे जे डिस्टन्स आहे ते तुमचं असणार आहे HI. ओके. तर हे V1 आणि H1 ऍड केलं पाहिजे त्यामध्ये. V1 आणि H1 या तुमच्या 400 मध्ये. ओके. आणि सो V1 काढायचा हा फॉर्म्युला तुमचा आहे L1 into sin theta 1. L1 शोधायचा फॉर्म्युला तुमच्याकडे हा आहे F upon I into S1 into cos theta 1 plus F plus D. ओके. समजलं का बाळांनो आता? हो सर. Okay. Now go for calculating the RL of point Q. आता RL of point Q म्हणजे काय बघा. इथपर्यंत तुम्हाला HI मिळाला आहे. ओके. हा तुमचा HI आहे. बरोबर.
तुम्हाला आता कशाचा पाहिजे आहे इथपर्यंत, म्हणजे हे डिस्टन्स तुम्हाला पाहिजे आहे. हे जे डिस्टन्स आहे दिस इज नाव व्हॉट युअर RL ऑफ Q. आता हे कसं शोधायचं बघा. हे शोधायसाठी तुमच्याकडे याच्या अगोदर दिलेलं आहे, त्यामध्ये हे V2 डिस्टन्स ऍड करायचं. समजतंय का? ओके. आणि त्यानंतर हे H2 डिस्टन्स काय करायचं, वजा करायचं, म्हणजे तुम्हाला हे डिस्टन्स मिळेल. किंवा V2 मायनस H2 करा. ओके, तुम्हाला हे डिस्टन्स मिळेल. ते ह्याच्यामध्ये काय करायचं, ऍड करायचं ह्याच्यामध्ये. कसंही केलं तरी चालेल. ओके. तो फॉर्म्युला काय आहे बघा. RL ऑफ पॉइंट Q इज इक्वल टू तो इथं काय येणार बघा, HI ओके प्लस V मायनस H. ओके, तो V मायनस H केला तरी चालतं. ओके, किंवा आता दुसरा फॉर्म्युला घेतो येतो, और सेम RL ऑफ पॉइंट Q इज इक्वल टू HI प्लस V मायनस H असं केलं तरी चालेल. ओके, तो दोन्ही पद्धतीने तुमचं उत्तर सेम येणार आहे. तुम्ही कुठलाही फॉर्म्युला यूज, म्हणजे ब्रॅकेट फक्त बदललेला आहे. तुम्ही आता इथं V2 येतं, इथं H2 येतं, एवढं लक्षात ठेवा. ओके, हा फरक इथं होतो. त्यासाठी पहिल्यांदा V2 तुम्हाला शोधावं लागणार आहे. V2 म्हणजे काय आहे, L2 इंटू साइन थीटा 2. ओके, नाव L2 आपण इथं शोधलेला आहे, तिच्यावर L2 162.68. तो आपण इथं वापरायचा. 162.68 गुणिले साइन थीटा 2 ची व्हॅल्यू बघा इथे दिलेली आहे तुमची 9 डिग्री 36 मिनिट. तो V2 किती येतो सांगा बाळांनो. सत्तावीस पॉईंट 27.12 मीटर. आलं का सर्वांचं, एवढं उत्तर येते. आता हे जे V2 आहे ते इथं पुट करायचं, ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करा किंवा फॉर्म्युल्यामध्ये पुट करा. ओके, सो RL ऑफ पॉइंट Q इज इक्वल टू HI प्लस V2 मायनस H2. ओके, तो 434.50 अधिक 27.12 हे अधिक करा, आणि त्यातनं वजा काय करायचं आहे, H2 म्हणजे काय, हे 1.240 म्हणजे सेंट्रल रीडिंग आहे. ओके, Q इज इक्वल टू किती सांगायचं, RL ऑफ पॉइंट Q किती येते सांगा, हे सोडवा बरं. 460.38. 460.38 मीटर. सर यामध्ये जरी तुम्ही ते उत्तर टाकलं समजा, म्हणजे सॉरी व्हॅल्यू जरी पुट केला इथे सुद्धा समजा, तर इथे काय ते बघा 434.50 अधिक 27.12 वजा 1.240, याचं उत्तर किती येते बघा. तेवढंच द्यायला पाहिजे. 460. हो तेवढेच येते 460.38. ओके, सो V2 मधून H2 अगोदर वजा करा आणि मग ते याच्यामध्ये ऍड करा, चालतं. HI मध्ये अगोदर V2 ऍड करा आणि मग त्यातून H2 वजा करा, चालतं. ओके, तर उत्तर तुमचं सेम येणार आहे. समजतंय का बाळांनो. हो सर. हो सर. हो सर. हो सर. तो हा झाला तुमच्यासाठी आजचा हा काय होता, प्रॉब्लेम होता. ओके, तो इन्क्लाइंड असल्यानंतर आता हे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सोडवू शकता. एकच मिनिट थांबा, तुम्हाला स्टेप सुद्धा सांगतोय आणि
तो हा प्रॉब्लेम सोडवण्याच्या काही स्टेप्स आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. स्टेप फर्स्ट काय करायचं आहे, फाइंड हॉरिझॉन्टल डिस्टन्स. डायरेक्टली हॉरिझॉन्टल डिस्टन्स तुम्ही शोधू शकता. ओके, तर तुम्हाला काय शोधायला लागणार आहे, स्टाफ इंटरसेप्ट शोधावे लागणार आहे. ओके, सेकंड calculate vertical distances. Okay, so to avoid any confusion we first calculate all the vertical distance. या ठिकाणी स्टाफ इंटरसेप्ट S1 आणि S2 दोन्ही शोधायचे, तेवढं लक्षात ठेवा. ओके, आता इथं वर्टिकल डिस्टन्स इज V1 and V2. You have to find out these two values. Okay, formula is same, L into sin theta. Okay, so L1 वापरायचा एकदा, L2 एकदा वापरायचा आहे, sin theta 1 आणि theta 2. ओके, सो रिस्पेक्टिव्ह नंबरला ते रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यूज तुम्ही पुट करायचे. ओके, थर्ड आणि हा तर डिस्टन्सचा फॉर्म्युला D इज इक्वल टू व्हॉट, L इंटू दॅट कॉस थिटा. ओके, सो डिस्टन्स काय आपण सेकंडला फाइंड करतो किंवा फर्स्टला फाइंड करतो, सो जे फाइंड आउट करायचं आहे ते अप्रोप्रिएट त्याचे तुम्ही व्हॅल्यूज तिथं वापरू शकता. ओके, आफ्टर दॅट आफ्टर फाइंडिंग दॅट डिस्टन्सेस इथं ट्रिग्नोमेट्रिकचा फॉर्म्युला सुद्धा लिहा. L1 L2 is equal to F upon I S1 किंवा S2 into cos theta 1 किंवा 2 plus F plus T. ओके, हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. तर कॉमा एवढं लक्षात ठेवा, ठिकाणी कॉमाज आहे. Here all we have the comma. Okay, after that you have to calculate this HI. HI चा फॉर्म्युला काय आहे, HI is equal to backside reading RL of benchmark plus backside reading of benchmark plus or minus, we have to write down minus also. Okay, sometimes we have to deduct the value, sometimes we have to add the value. Okay, plus minus V. आता V1 असेल किंवा V2 असेल. Okay, depending on the diagram you can find out that. Fourth one, calculate RL of required point. Okay, so that would be is equal to this HI. Okay, plus or minus V, either V1 or V2. Okay, and from that minus this H1 or H2. Okay, whichever value that you have. Okay, so these are the basic simple steps. In that steps you can calculate the you can solve this problem. Okay, so first you have to calculate this L1 L2 whatever that you have to find out. Before that you have to find out this S1 and S2 staff intercept. So first find out this, then find out this. Okay, and third one you have to find out this. Okay, so in first point, A point is this, find out the staff intercept. B point is this, find out the trigonometric length, and C point is this, find out the distances. Next you have to calculate the vertical distances V1 and V2 using this L into sin theta formula. Then you have to calculate this HI. So the formula is RL of benchmark plus backside of benchmark plus or minus, remember that plus or minus is V1 or V2. Okay, so that is depending on the where your horizontal axis lies. Okay, so ही जर अशी जमीन असेल, ओके, so इथं V आहे आणि इथं सुद्धा V आहे, समजलं. तो आता तुमचं कसं कुठं बेंचमार्क आहे त्याच्यावरती ते ठरणार आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके, सो दीज आर दी 2 डिफरंट केसेस. त्यासाठी प्लस कधी वापरायचं, मायनस कधी वापरायचं. ओके, ते तुम्हाला लक्षात. ओके, सो जर हे हॉरिझॉन्टल ऍक्सिसच्या खाली असेल तर इथं प्लस वापरायचं आहे, इथं वर असेल तर इथं मायनस वापरायचं आहे. ओके, सो दिस इज फॉर ओनली HI. RL साठी हा जो V आहे इथं हे जे V1 V2 वापरतो, ओके, याच्यासाठी वेगळी कंडिशन असते. ओके, तुमचं इन्स्ट्रुमेंट आहे, हे तुमचं HI आहे इथं. ओके, त्यानंतर आता मग हे V तुमचं कुठं कसं असणार आहे बघा. दिस इज युअर V and here we have the V. ओके, आता या केस मध्ये कसं असणार आहे बघा, जर हा तुम्हाला RL शोधायचा असेल, ओके, RL शोधायचं असेल तर याच्या खाली असेल तर इथं निगेटिव्ह येणार आहे,
आणि ह्याच्या वर असेल तर इथं पॉझिटिव्ह येणार आहे. हॉरिझॉन्टल ऍक्सिसच्या वर असेल. ओके. तो इथं हे दोन्हीमध्ये फरक पडतो. हा प्लस मायनसचा, तो हा लक्षात ठेवा. समजलं का बाळांनो? इथं बेंचमार्क आहे. ओके. या ठिकाणी तुमचा पॉईंट असणार आहे, क्यू पॉईंट असणार आहे. कुठेही असेल क्यू पॉईंट, वर असेल खाली असेल, क्यूच्या ऐवजी कुठलाही तुम्हाला पॉईंट ते देतील. ओके. सो ह्या स्टेप्स कळाल्या का बाळांनो? हो सर. ओके. सो हो सर. ठीक आहे. अटेंडन्स आणि तुमचे हे डाउनलोड करतो. प्रेझेंटेशन सर आजची PDF अपलोड कर. हा PDF अपलोड करतो.